प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। आजच्या अभंगाद्वारे मालक भक्ती नेमकं कशाला म्हणायचं सांगतात। एका ठिकाणी निळोबारायांनी सांगितलं भक्त कोणाला म्हणायचं। ते निळोबाराय तुकोबारायांचे परम शिष्य आहेत आणि आजच्या अभंगाद्वारे तुकोबाराय नमूद करतात नेमकं भक्ती कशाला म्हणायचं। बडा मार्मिक संबंध आहे। भक्त म्हणावे तयाशी नगुंते जो आशा पाशी। ज्याला पैशाचं स्वप्न पण पडत नाही त्याला भक्त म्हणतात। कीर्तनाचं पाकिट घेणाऱ्याला भक्त म्हणत नसते सज्जनांनो। आमच्यावर घेतल्यावर कसं हसले तुम्ही। तुम्ही किती बांधकोरीता तुमचे चेहरे पाहिल्यावर लक्षात येतं। विठाला 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 हे भक्तांची यादी 5 लक्षणे त्यासो पण आज तुकोबारायांचा अभंग आहे। नेमकं भक्ती म्हणायचं कशाला। मोठी माळ घालणे, गंध फार मोठा लावणे, पांढरे शुभ्र कपडे घालणे, लोक दिसल्यावर रामकृष्ण हरी म्हणणे, भक्ती या शब्दाची व्याख्या आहे नम्रता। जो साजूक नाजूक नम्र स्वभावाचा व्यक्ती आहे तो भक्तीच्या यादीत येऊ शकतो। भजन म्हणणं म्हणजे भक्तीच्या यादीत नाही। आमचा पुतण्या भजन म्हणतो, लाऊड स्पीकर बंद झाल्यावर ज्या दिवशी लाईट नाही त्या दिवशी ते काकड्याला जात नाही। मी त्याला म्हणलो तू आज काकड्याला कस काय नाही गेला। काय आवाज नाही ऐकल्यावर कोणी नवाजितच नाही। खालच्या लोकांनी नाही नवाजू दे हरामखोरा, पण लाईट जरी गेली तरी तू मंदिरात काकडा म्हणल्यावर तुला विटेवरचा मालक नवाजील। खालच्याच्या नवाजण्याचा काय विचार करतो। याला म्हणत असतात भजने विठाला 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 आपण कोण्याही लक्षणानं दुसऱ्यांना भक्तीच्या यादीत आणतो। काय पांढरे शुभ्र कपडे घालतात ते काय निश्चिम भक्त आहेत। अरे आपल्या धोत्रांपेक्षा शर्टांपेक्षा बगळ्याचे पंखले पांढरे शुभ्र आहेत। जर पांढऱ्या रंगानं भक्तीच्या यादीत आला असता तर बगळ्याचा नंबर पाहायला लागला असता। ते बेट मासे खाते नदीला कसं होईन भक्तीच्या यादीत। गंधानं सुद्धा भक्तीच्या यादीत नाही। गंध हे भूषण आहेत, आपले वरचे अलंकार आहेत। गंध असेल, पांढरी शुभ्र कपडे असतील, तुळशीची माळ हे आपल्या संप्रदायातला अलंकार आहे। हो, पण हे अलंकार गोड टिकवायचे असेल तर नम्रता अत्यंत गरजेची आहे। जोपर्यंत नम्रतेच्या यादीत येत नाही तोपर्यंत भक्तीच्या यादीत नाही। इना घेणाऱ्या बाबांना किती अभंग पाठ आहेत ते कीर्तनकाराने इचकायचं नाही। फक्त त्याच्या गळ्यात माळ आहे का इतकं बघायचं। मग माळ जर असेल तर विना देताना कीर्तनकारानं त्या व्यक्तीच्या पाया पडत असते। हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। कीर्तनकार म्हणत असेल मला मोठं नारळ आहे, मला जास्त अभंग पाठ आहेत, इनेकऱ्याला अभंग पाठ नाहीत, मी त्याच्या पाया पडणार नाही, तू या क्षेत्रात येण्याच्या लायकीचा नाहीस का। माझ्या वारकरी संप्रदायाची ज्ञानोबराय तुकोबारायची आचारसंहिता आहे। पंढरीच्या लोकांना नाही अभिमान, पंढरीच्या लोकांना पंढरीच्या लोकांना अभिमान, पाया पडे जन एक देका, पाया पडे जग एक देका, पंढरीच्या लोकांना अभिमान, पाया पडे जन एक देका, पाया पडे जन एक देका, पाया पडे जन माझ्या ज्ञानोबराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, सखुबाई, मुक्ताबाई या संप्रदायाचं ब्रीद आहे वाकणे। पाया पडे जन एकमेका या संप्रदायात व्हायचा विचार केला जात नाही।
लोक पाया पडतात, याचा अर्थ असा बी समजायचा नाही पक्वाद्यानं गायकानं कीर्तनकारानं लोक आपल्या पाया पडतात म्हणजे येडे येतं. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून आपल्या पुढं वागतेत. त्या कृष्णाच्या घरी 25 किलो फुलं टाकले असतील पायाला माझ्या. घरी गेलो तुमचं आटपुस्तर तर त्या कृष्णाच्या घरी 25 किलो फुलं असे रस्त्यापासून टाकले होते. त्याच्याहून गिरगावकर चलतोय. बायको पण नाही टाकायची मला. कस काय हसले तुम्ही? का नाही टाकायची? पाकिटं कुठं नेऊन देतो मी. विनोद नाही राजे. किती श्रद्धा आहे लोकांची वारकरी संप्रदायावर, किती श्रद्धा. चटई टाकली, त्याच्यावर फुलं टाकली, पाट ठेवला, पाटावर गुलाबाच्या पाकळ्या, पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या. अरे पोरीला पाहुणे पाहायला आल्यावर इतकी सोय करीत नाहीत लोक, इतकी आमची करतेत, इतकी पक्वाद्याची करतेत, इतकी गायकाची करतेत. म्हणून आमच्या 3 लोकांना तंबाखू नाही खायला पाहिजे, आमच्या 3 लोकांना बिडी नाही वडायला पाहिजे, आमच्या 3 लोकांना गांजा नाही वडायला पाहिजे. आणि जो तंबाखू खातो, बिडी वडतो, गांजा वडितो, त्याचा पक्वाद बी ऐकायचं नाही, त्याचं कीर्तन ऐकायचं नाही आणि त्याचं भजनही ऐकायचं नाही. विठाला 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 विठाला. सद्गुरू या परिसराला गोड असा आध्यात्मिक क्षेत्रात लाभलेलं वैभव नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू जीवनदासजी स्वामी या परिसरात कीर्तन असल्यावर गुरुवर्य जीवनदासजी स्वामी मुद्दाम होऊन कीर्तनाला हजेरी लावतात. अशा सद्गुरू जीवनदास स्वामींच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून सादर प्रणाम. विठाला 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 सद्गुरू स्वामींचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करा. विठाला 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 सद्गुरू स्वामींना पुनश्च एकदा प्रणाम. आपल्या संप्रदायाचं ब्रीद आहे नम्रता. जोपर्यंत मामा वाकत नाही तोपर्यंत भक्तीच्या यादीत येत नाही कोणी. सांगतोय नम्रतेचं लक्षण. आधी करून हे ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबारायच्या नामाचा जयघोष करणारी, उद्या भविष्यातली उत्कृष्ट होणारी कीर्तनकार, या सर्व वारकऱ्यांच्या चरणी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. उपस्थित पंचक्रोशीतून आलेला किंवा गावातला श्रोतू जनार्दन हा गोड असा हा श्रोता आहे. तुम्हा श्रोत्यांच्या चरणी आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. का? कारण तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चिंतनाकरता वेळ दिला. माझ्या रयतेच्या राजाच्या जन्मोत्सवानिमित्त आज 2 घंट्याकरता तुम्ही वेळ दिला, याच्याकरता तुम्हाला प्रणाम करतोय. वेळ माणसं वाट्या कट्ट्यावर मोबाईल इचकिण्यासाठी खूप देतात, त्या भंगिऱ्यांच्या कशाला पाया पडायचं. विठाला 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 विठाला. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून, असीम प्रयत्नातून, अट्टहासातून, भावयुक्त अंतकरणाने रयतेच्या राजाचा प्रगट दिन जन्मोत्सव सोहळा तुम्ही मोठ्या आनंदाने साजरा करता. तुम्हाला प्रणाम. चांगल्या व्यक्तींचा उत्सव करी जावा राजे हो. चांगल्या लोकांचा उत्सव केला पाहिजे, चांगल्या लोकांच्या नावाचा उजाळा केला पाहिजे, चांगल्या लोकांच्या नावाचा उदो उदो केला पाहिजे. का? तर करणाऱ्यांचं चांगलं होत असतं.
कधी कधी अशा उत्सवात कीर्तन करण्याचा आनंद वेगळा आहे. कुठेही कीर्तन करावं लागेल, कुठं बी. मागच्या 1 महिन्यापूर्वी एक जणाच्या वाढदिवसाचं कीर्तन केलं. तर कीर्तन झाल्यावर एका बैठकीत बसल्यावर विचारलं ते पोरग काय करतंय, तर त्या बैठकीतलं म्हणला लोक कुत्र्याला वाट्यावर बसू देते पण त्याला बसू देत नाहीत. आणि त्या भडव्याच्या वाढदिवसाचं कीर्तन मला करावं लागलं. नाईलाज होता. 2 असा करता त्या नालायकानं मला रोजदार म्हणून वापरलं. मला काय माहिती तारीख घेताना ते किती पुण्यवान आहे का किती हरामखोर आहे. हो, नंबर 1चा बोकडे चोरण्यात बाका आहे म्हणले तो. आणि त्याच्या वाढदिवसाला मग कीर्तन. मी एरी सांगायलो राजे हो, अशा भंगिरेचे वाढदिवस मी कशाला करीन. विठाला 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 विठाला. कधी कधी येतो प्रसंग लायकी नसणाऱ्या लोकांच्या सुद्धा त्याची कीर्तन करावं लागते. टँकरनं दारू पिली त्यानं आणि ते मेल्यावर त्याच्या पोरान तिरविल मग कीर्तन ठुलं. काय पुण्य लागलं असं बाळ्याला. त्याचं वर्णन कीर्तनात करणं म्हणजे पाप आहे. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. वर्णन करावं लागतं. कधी कधी अशा पुण्य पावन प्रजादक्ष राजाचा जन्मोत्सव आहे. भारतीय संस्कृतीमध्ये राजकारणामध्ये 5 राजे झाले. 5, फक्त 5 माझ्या वाचनात 5च राजे आले. त्याच्यापैकी द्वापार युगात एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव कृष्ण. प्रभू रामचंद्र राजे नाहीत असं म्हणता येत नाही, आहेत पण स्वतंत्र नव्हते. भगवान प्रभू रामचंद्र कोणाच्या तरी ताब्यात त्यांचं राज्य होतं. बोलिला वाल्मिक तैशेची करेन वरतोने दावेन नामा. स्वतंत्रता नाही, पारतंत्र्य होतं. जसं वाल्मिकानं लिहिले तसं. पण द्वापार युगामध्ये राजकारणाची घडी बसली. त्याच्यातला एकमेव राजकारणातला डॉन कृष्ण होते. आणि कृष्णापेक्षाही एक काकण श्रेष्ठ ज्याचं राजकारण आहे, पण मोठ्यांचं नाव जास्त जोरात घेतल्या जाते. पण भगवान कृष्णपेक्षा म्हणजे पंढरपुरातल्या मालकापेक्षा द्वापार युगात 1 नंबरचं राजकारण केलं ते विदुर काका. काकाच्या लक्षात आलं राजकारणात 13% खोटं बोलावं लागतं, त्याच्याशिवाय राजा सक्सेस होऊ शकत नाही. म्हणून विदुर काकानं हस्तनापूरच्या बाहेर झोपडं बांधलं 12 वर्षाचं आणि त्याच्यात विदुर काका राहिले. तर राजकीय कारभार द्वापार युगातला दिल्लीचा म्हणजे हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थाचा कारभार चालवत असताना पंढरपुरातल्या मालकानं 2 नंबरच्या राजकारण्याला राजकारणातले मुद्दे विचारायचे. म्हणजे पंढरपुरातला मालक राजकारण चालवत असताना विदुरांना विचारायचा. त्या अर्थी विदुर काका 1 नंबरचे होते. पण भगवान जगाचे मालक आहेत म्हणून 1 नंबरचं म्हणायचंय. आणि 2 नंबरचे विदुर काका, 3 नंबरचे कनक, 4था घरी गेल्यावर पहा, आणि 5वे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. मी बाकीच्या राजांना नाव ठेवतोय असं नाही, पण या 5 लोकांसारखे राजे चंद्र सूर्य तोपर्यंत जन्माला येणार नाहीत. आपलं तितकं नशीब गोड नाही राजे हो. असे राजे आपल्यासाठी पुन्हा पाहायला भेटतील. याच्यासाठी आपण एकच आदर्श ठेवायचा, हे राजे कसे वागले यांचे इतिहास वाचा आणि आपले संसार दुरुस्त करा. विठाला विठाला आपल्या सांसारिक पारमार्थिक जीवनात कसं वागावा याची दुरुस्ती करा. त्यांच्या इतिहासातनं आपल्याला हे प्राप्त होईल. असा रयतेचा राजा. आणि या राजाचा जन्मोत्सव आहे. मी पुढे प्रकरण मांडील, पण तत्पूर्वी भक्ती कशाला म्हणतात. अभंग घेतला की अभंगावर बोलणं महत्त्वाचा विषय. कारण मी वारकरी आहे, मला उद्या कोणी बोलू शकते, तो अभंगावर बोलला नाही. मी सांगेल छत्रपतींविषयी, तुम्हाला आवडेल, रुचेल, पचेल किंवा नियतीला मान्य असणारा एक छोटासा इतिहास तुमच्या पुढे मांडेल. योग असा आला, कोणाला म्हणायचं नम्रता, भक्ती काय.
अहो ज्या सासू सासऱ्यानं काबाड कष्ट करून प्रॉपर्टी कमवली त्या सासू सासऱ्यापुढं सुनाला वाकायला लाज वाटती, त्याची संपत्ती तुपात चुरून खावा वाटती, पण त्या सासू सासऱ्याच्या पाया पडा वाटत नाही. झोपीत छत पडन मंजुळा अंगाव, झोपीत झोपीत भिताड अंगाव पडन, जेसीबीनं उकरावं लागन तुला, जेसीबीनं. हो म्हणत्याने मेला कशाला आणला ग, नका आणू, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. पैशाचा हाऊत भरून दिलाय पंढरपुरातल्या मालकाने मला. मी भंगिऱ्याच्या बनेली धुवासाठी फिरणार नाही. विडाला 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 विडाला. कोणाला काय पटत असेल ते पटू द्या, माझ्या संप्रदायाला जे पटतंय ते आपण बोलायचं. ज्या सासू सासऱ्यानं आपल्यासाठी काबाड कष्ट करून संपत्ती कमवली, माझ्या माईनो त्यांच्या पुढे वाका. तुमचे लेकरं तुमच्या पुढे वागतील, तर तुमचे लेकरं तुमच्या पुढे वागतील. तुम्ही जर सासू सासऱ्यांना नीट नाही सांभाळलं माझ्या माईंनो, तर तुमचे पोरं तुमचे झोपीत अंगुठे घेऊन प्रॉपर्टी ऐकतील. बहीण मला खाल्लाकडं 2 एकर रान होतं, का ऐकलं? झोपीतच तो अंगुठा घेतला द्वारका, झोपीतच. हो म्हणून उद्या आपल्यावर वेळ येणार आहे माझ्या माईंनो. याच्याकरता आपल्या घरातल्या लोकांना सांभाळा. तुमच्या चपला सगळं पाया पडतो माझ्या माईंनो, त्याच्यासारखं दुसरं कीर्तनच नाही. तरुणांना सांगतो, माझ्या राजाला तोच तरुण आवडतो जो आई बापाला मानतो. जो आई वडिलाला मुलगा मानित नाही त्या हरामखोराला माझे रयतेचे राजा मानित नाहीत. काही नाही, त्याची लायकी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा बिल्ला खिशाला लावण्याची त्याची लायकीच नाही. कारण सांगतो, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगातला कोणाचाच होऊ शकत नाही. जो आपल्या आई वडिलावर प्रेम करतो ना, तो जगावर प्रेम करू शकतो. कल्पना करा, ज्या माईनं 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं, प्रसूतीच्या वेळेला असह्य वेदना सहन केल्या आणि रक्ताचं दूध करून त्याला पाजलं आणि त्याला मोठं केलं, त्या माईला जर बापाला जर तो मानित नसेल तर तुम्हाला मानील हे कशाहून शक्य राजू, कशाहून शक्य? म्हणून रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना तोच मुलगा आवडतो, तो आई वडिलांना मानतो. तरुणांनो एकच घ्या, एकच घ्या, किमान सणावाराला आपल्या मायबापांच्या पाया पड जा. माझ्या रयतेच्या राजाला ते आवडेल, ते आवडेल, ते आवडेल, ते आवडेल. आदर करा मायबापांचा. आजच्या कीर्तनात 2 जरी तरुण सुधरले तरी गिरगावकराला ते पुण्य लाभेल. विडाला विठाला 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 विठाला. ही संत नम्र आहेत. ज्ञानोबा आहे, तुकोबर आहे आणि नाथ बाबा, हे थोडंसं चरित्र बघू आपण. शांती ब्रह्म एकनाथ माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांकडे धरणेकरी गेलता. त्याला देव पाहिजे होता. सांगितलं देव संतांकडे आहे. तो आळंदीला आला. धरणेकरी इंद्रायणीचं स्नान केलं, ज्ञानोबारायच्या पुढे बसला. ज्ञानोबाराय प्रगट झाले आणि ज्ञानोबारायनं त्याचं दर्शन घेतलं. विचारलं, आपण कोण? कोण आपण? ज्ञानोबारायनं सांगितलं, तुम्ही कोणाच्या अपेक्षेत बसलात? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या. मग माझ्या आई वडिलांनी माझं नाव ज्ञानोबारा ठेवलं होतं. अरे बापरे, ज्ञानोबाराय तुम्ही आहेत? हो मी आहे. मी तुमच्याकडे काम घेऊन आलतो. कुठलं काम? मला देवाची प्राप्ती पाहिजे. ज्ञानोबारायांनी दुसऱ्यांदा दर्शन घेतलं आणि ज्ञानोबारायनं सांगितलं, बाबा आता मी समाधीतनं अदृश्य पुन्हा होतो, समाधीतनं जागरूक झालतो, पण चुकून तुम्ही माझ्याकडे आले, तुम्हाला देव तुकोबाराय दाखवतील. काय मोठं अंतकरण असलो माऊलींचं. कोण होते ज्ञानोबाराय? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा. प्रत्यक्ष विटेवरचे मालक ज्ञानोबाराय, प्रत्यक्ष विष्णू परमात्मा ज्ञानोबाराय. पण वारकरी आहेत. वाकले आणि तुकोबारायचं नाव सांगितलं. किती मोठी व्याप्ती. मैशी पुत्रा मुखे
बोलवणे श्रुते. रेड्याच्या मुखारविंदातून वेद, मातीची भिंत चालवली, भाषा 56 येत होत्या. ज्ञानाचे सागर, विद्येचे सागर, साधकांचे मायबाप एवढी मोठी व्याप्ती असताना वाकले आणि तुकोबरायचं नाव सांगितलं, नम्रता. तुकोबरायकडे गेले. तुकोबराय स्नाना करता इंद्रायणीच्या पात्रात होते. आणि मग घरी विचारलं कुठे, स्नाना करता गेले. धोत्र ठेवलं होतं वाळवंटात, आतमध्ये स्नानाला गेले. सोबतच्याला विचारलं कोण आपण. माझं नाव शिवजी कासार. तुकोबरायच्या कीर्तनातले श्रोता होते शिवजी कासार. शिवजी कासार आहे. बरं, तुकोबरायांना भेटायचे. जो भेटायला आलेला धरणेकरी, भरजरी कपडे गिपडे, वैभवशाली थाट माठ, कुरकुर वाजणारा बुटन, ती काकड्याची काठीन, ते समल्याचा फेटान, ती पिशवीन गिशवीन, ते असं वचनात होता. शिवजी कासारांनी विचार केला, फार मोठी व्यक्ती, या व्यक्तीला कशाला थांबवायचं. आवाज दिला, महाराज. काय शिवजी, आपल्या भेटी करताय, काका आलेत. अंग ओलं होतं माझ्या तुकोबरायांचं. लागलीच इंद्रायणीच्या पात्रातून वाळवंटात आले आणि त्या काकांना प्रणाम केला. कोण आपण. तुकोबा. बर. बुटा सगट पाय धरले. वाटलं इथंही आपला वेळ व्यर्थच गेला. तुकोबराने विचारलं, काका एवढ्या पहाटे पहाटे थंडीत गारठ्यात आमच्याकडे येण्याचं सायास केलं, काय कारण. देवाच्या प्राप्ती करता ज्ञानोबरायकडे गेलो आणि ज्ञानोबराय मला प्रत्यक्ष भेटले, त्यांनी माझं दर्शन घेतलं आणि देव तुम्ही दाखवताल असं सांगितलं. टळा डोळ्यातून पाणी आलं तुकोबरायच्या. आणि तुकोबरायने सांगितलं, दादा जे तुझं दर्शन घेतात ते प्रत्यक्ष देवच होते. काय ज्ञानेश्वरी उने माझ्याकडे धरणे करी का पाठीला. तुकोबरायांनी प्रणाम केला. बाबा मी सामान्य माणूस, तुम्हाला काय देव दाखवू शकतो. तर रामेश्वर शास्त्री त्या काळातला, म्हणजे 350 पावणे 400 वर्षापूर्वी शास्त्री पदवी प्रकांड विद्वान असलेला रामेश्वर नावाचे शास्त्री होते. त्याच्यानंतर आपल्या काळात, माझ्या जन्माच्या अगोदर महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. तुकाराम महाराज महामुनी, जगन्नाथ अण्णा पवार आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. महाराष्ट्राच्या मातीमध्ये काशी विद्यापीठात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले हे 3 शास्त्री आणि महाराष्ट्रात बी पहिले आलेले 3 शास्त्री, विद्वान शास्त्री होते. आता भरपूर शास्त्री आहेत. पत्रिका जमा केल्या तर ट्रक भरण, इतके भरपूर. आता काय आपल्याकडे ऊनच नाही ना. विटेवरच्या मालकाची कृपा झाली, प्रकांड विद्वान लोक झाले. पण त्या काळातले 3. आणि त्या काळात तुकोबरायच्या काळात रामेश्वर शास्त्री होते बहुलकर, फार विद्वान व्यक्ती. तर त्या व्यक्तीनं म्हणावं, मने रामेश्वर भट्ट द्विजा. द्विज म्हणजे ब्राह्मण. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकिता तुलने से प्रभु तुकाचे आले. म्हटलं महाराज स्वीकारतो. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. प्रत्यक्ष तुकोबा
म्हणजे पांडुरंग आहेत, विष्णू आहेत. पण एवढी मोठी व्याप्ती असताना सामान्य व्यक्तीला नमस्कार केला का? वारकरी आहेत. तो गवरायचा अधिकार सांगू तुम्हाला? इथं बसलेली माणसं कोणाला भेटत? यमाला. आणि यम तुकोबरायच्या घरी बुट पुशीत होता. काळ गुलाम सलाम करे तुकया घरी राबतशे. दक्षिणेचा राजा यम जगाला खाणारा काळ तुकोबरायच्या घरची भांडे घासत होता. ही तुकोबरायांची श्रीमंती. तुका कसाय बढा जगा काळ खाय आम्ही आम्ही माथा दिला पाय. पोषक प्रमाण म्हणायचे. विठाला विठाला विठला 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 जगाला खाणारा काळ त्याच्या डोक्यावर या लोकांनी पाय दिलाय. काय व्याप्ती तुकोबरायची. तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटत होतं. म्हणा आता राम तुकाराम नाम घेता कापे नाम घेता कापे त्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर यम थरथर कापत होता. तरी तुकोबराय वारकऱ्यांच्या पाया पडत होते. 4-2 अभंग आले आणि थोडस मोठं पाकिट दिलं की ते कोणाच्या पाया पडत नाही. बडवायस तू या संप्रदायात राहण्याच्या लायकीचा नाही. इथं नम्रता लागती. अरे पैसे लय लोकांकडे आहेत रे, लय लोकांकडे, लय लोकांकडे. 2-4 रुपये जास्त आले म्हणजे अहंकार नाही. या संप्रदायात नम्रता आली पाहिजे. अत्यंत गरजेची आहे. किती मोठी तुकोबराय. तुकोबरायच्या धर्मपत्नीचा पाय पंढरपुरातला मालक दातानं काढीत होता. बायको तरी नवऱ्याचा काढील का भाऊ? विठ्ठल भाऊ काढू शकते बायको. ती म्हणून बया तुमचे पाय कुठं जाते माय, मै दात कुठं लावू तुमच्यात पायाला. पप्याची माय असं म्हणेल. 7 फेरेजीच्या संग मारली ती. विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप. जिजाबाईच्या पायाला होठ लावून काटा काढीत होता. हो त्या बाईच्या पायाची माती खावा अशी पंढरपुरातल्या मालकाची अपेक्षा होती. बाईचा जर अधिकार इतका मोठा असेल माझ्या त्या माईंचा, तर ही माय ज्या तुकोबरायच्या नावानं कुंकू लावते ती तुकोबराय किती मोठी असतील. तरी पण नम्रता म्हणून भक्ती ते नमन पानाथांचा पुरावा. मग माझ्या राजाकडे जातोय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे एक पाहुणा गेला. आमचा पाहुणा होता तो गेला. नाथांचं वैभव होतं. काही लोकांना वाटल गिरगावकर कुठून काढतोय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चोपदाराच्या हातातली काठी इकल्यावर 5-10 आमदार होता येते. गोळ्या नाही संपल्या विठ्ठल भाऊ. वाचून सांगतोय. 15 किलो सोन्याची एक काठी, 5 किलोचे पैसे लावा. अशा एक नव्हत्या, 22 होत्या. 32 किलोची छत्री होती. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. गिरगावकरांचं वाक्य आणि माझं वाक्य कोण ऐकायला तयार आहे? महाराजांचं वाक्य. सर्व संतांमध्ये भौतिक श्रीमंतीत राजे होते नाथ बाबा. आणि त्यांच्याकडे एक पाहुणा आला. चोपदाराने विचारलं, बाबांना भेटायचं महाराजांना? हो. चोपदार पाया पडले. आवाज दिला, महाराज आपल्याकडे एक सद्भक्त आलेत.
दुपारचं जेवण आटपलं, वामकुक्षी घेतली होती, डाव्या अंगावर झोपलेले होते. तसाच उशाचा फेटा बगलात घेतला आणि वाकत वाकत येऊन पाय धरले. आलात? या या. हे गिरिजा, अगं ऐकलं का गिरिजा? एवढं तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी दोनदा म्हणलोय. तिथं पहिल्याच आवाजात जी शब्द याचा. गिरिजा, जी मालक. नवऱ्याला जी म्हणणार बाई एक हातवरी करता का? तिच्या चपलाचं मंदिर बांधी तुम्ही. नवऱ्याला आवाज दिला जी म्हणता का? कसा इचुडच होतो का जिबीला तुमच्या? किती कीर्तनकार फुकल्यावर सुधरतान तुम्ही? हा, नवऱ्याला जी म्हणायचं नाही मग म्हणायचं कोणाला? एक सांगतो तुम्हाला, गिरगावच्या बाळूची शपथ आहे, मरण गिरगावचा बाळू. तुम्ही म्हणताल मर मेले आमच्यावर बॉम्ब टाकतो, माझ्या संसाराचं पाप तुमचा संसार जाळील. इथं बसलेल्या 11 बायकांनी उद्यापासून नवऱ्याला मालक म्हणायचं. माझ्या रयतेच्या राजाला ते आवडून फक्त मालक म्हणायचं. पप्याचा बाप, यमुनीचा बाप, काय अशी गुरख्यानं बोलल्यावानी भाषा वापरता. हा, महादेवाला बेल वाहीन, महादेवाला पाणी घालन, विठ्ठलाला मंजुळा वाय, आणि ओरिजिनल जिवंत महादेवाला आणि जिवंत विठ्ठलाला गुरख्यासारखं बोलतात. रामे का काय रे? मथार मंदिराकडे गेलंय, त्याला म्हण नेहरीला ही गुरख्याला बोलायली काय? आणि नवऱ्याला मथार म्हणल्यावर मग ही का हिरोनी आहे का? ही बी मथारीच असन ना. नाही माझ्या माईनं चूक करता तुम्ही. इथं नाहीत तशा म्हणा, दोघी तिघे आहेत, पण नाव घेऊ का त्याचे? राहू द्या, पण एवढ्या कीर्तनात नाही घेत. त्या घाय भरल्यात बघा तिघी जणी, त्या घाम पुसायल्यात. नाही जाऊ द्या, घेत नाही नाव. उगं अटॅक गिटॅक याचा नाही घेत नाही, काळजी करू नका तुम्ही. दुसऱ्या कीर्तनात मग पाहू पुन्हा योग आला तर. ते म्हणते हे मेला कशाला आणला रे गणेश? तर मला खरं सांगू माझ्या माईंनो, कपाळाचा मालक तुमच्यासाठी विठ्ठल आहे. कपाळाचा मालक तुमच्यासाठी भगवान शिवशंकर आहेत. बाईला आपल्या पतीपेक्षा श्रेष्ठ देव जगात दुसरा कुठलाच नाही. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती का तिनंच महाराजाच्या पाया पडावं. नाही तर काय भंगिऱ्याच्या पाया पडून भेटणार आहे? आमच्यासारख्या पायात तुम्हाला काय सापडणार आहे? हा, कधी कधी या लोकांचे पाय पवित्र आहे. रक्तांबरोस तिथं कामाम वैशान्नरो दग्धस्थित, कामाला विस्तू लावलेली महात्मे आहेत. अशा लोकांच्या पाया पडायचं, आपल्या पतीच्या पाया पडायचं, आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडायचं, तरी या राजाला आदर्शवाद आवडल, अन्यथा आवडत नाही. आवाज दिला, गिरिजा जी. काका आलेत. पाय धुवा. सोन्याचा घंगाळ आणला, पाय धुतले. पैठणी प्रसिद्ध होती, 3 पदरान पाय पुसले. जाऊ द्या, देव भेटू की न भेटू, पण माणसं गोडेत गडे. आतमध्ये बसायला नाथांचं वैभव होतं. तक्क्या गिक्क्या, लोड गीड, थाट, चांदीच्या पेल्यात दूध गीत, मस्त केशर टाकलेलं सगळं पद्धतशीर, काजू बदाम टाकलेलं दूध होतं. नाथांच्या घरी काही कमीच नव्हती, राजे होते ते. यथेच्छ दूध पेलं. मग नाथांनी सांगितलं काय सेवा करू? काही नाही, आता दुपारी जेवेल. मग 11:30 पावणे 12 वाजले. एवढा मोठा व्यक्ती आपल्याकडे आला म्हणून नाथांनी आमंत्रण वगैरे गावात दिले. एवढा मुद्दा सांगून पुढे सरकतो. आमंत्रण वगैरे दिली, आली. तेवढ्यात पावणे 12 वाजले. आणि मग ह्यानं विचारलं आता संध्या कुठं करू? नाथांनी सांगितलं देवघरात करा, त्याच्यानंतर तुळशी वृंदावनापाशी करा, त्याच्यानंतर गाईच्या गोठ्यात करा, त्याच्यानंतर गोदावरीच्या पात्रात करा. ते म्हणे मी तुळशी वृंदावनापाशी संध्या करतो. आणि संध्या करता करता एकनाथ महाराजांना पाहत होते संध्या करतेत का. तर नाथांची संध्या त्या दिवशी राहिली. कशामुळे राहिली माहिती आहे का? नाथांनी बऱ्याच लोकांना आमंत्रित दिलं, तर ते जमवाजमी करता करता संध्या राहिली. मग जेवायला बसले. नाथांकडं काय ते वैभव होतं. जेवायला बसल्याच्या नंतर नाथांकडं नित्य पुरणपोळीचा नैवेद्य. हरी हे त्याचं आराध्य दैवत, विटेवरचा मालक हे आराध्य दैवत होते कृष्ण. नित्य पुरणपोळीचा स्वयंपाक. आपल्याकडं पुरणपोळ्या व्हायला काय नाही. आमच्या इथं कोणी एक महाराज आले आमच्या गावात, आणि त्यानं भागवतात सांगितलं 11 दिवस नवऱ्याला रोज एक पुरणपोळी खाऊ घाला. तेच आमच्या पप्याच्या माईन शिकलं. आणि तिनं 11 दिवस रोज सकाळी निघलो की पाया पडणं, आणि पुरणपोळीन तिच्या 1 चमचा तूप पण 1 तुळशीचं पान, आणि खा. म्हणलं शुगर वाढन ग बाई, काही वाढू द्या पण खाच. म्हणलं शुगर वाढली तरी खाच. म्हणजे महाराजानं सांगितलेलं पटायलं, नवऱ्यानं सांगितलेलं पटणं. इतका नाहीच करायला कारभार माझा. तुम्हाला राग येईन म्हणून आमचीवर घेतलंय, पण समजून घ्या कोणाचं सांगायला होतं.
तर खा. मी म्हणलं काय शुगर फुगर नाही, बिमारी नाही, काय नाही. मी म्हणलं 2-2 देत आहे. नाही म्हणली, एकच सांगितली महाराजांना. म्हणलं अगाऊच महाराज होता तो, त्यालाच हाणायला पाहिजे. एक तर पोटभर नवऱ्याला खाऊ घाला म्हणून एक एकच देतो नैवेद्य दाखल्यासारखा. मग मी 11व्या दिवशी विचारलो, किती त्रास घेतीस ग तू, किती त्रास घेतीस? रोजची रोज सकाळी उठून पुरण शिजिती. ती म्हणली बाई रोज कशाला शिजू, पहिल्या दिवशी शिजिलेलंच फ्रीजमध्ये ठुलतं, पहिल्याच दिवशी शिजिलं म्हणे ना 11 दिवसाचं खाऊ घातलं. मी आणलं मी का संकरित गाय आहे का संकरित बैल आहे? हे सगळं तुमचं सांगायलो, आमच्यावर घेऊ नका, इतकी अडपट नाही, हे तुमचं सांगायलो तुमचं. मला सांगायचं एक, आता रोज पुरण करू शकतो का? आपल्याकडे साधन तुम्ही ठेवू शकता. त्या काळात होती काही साधनं. नित्य पुरणपोळीचा स्वयंपाक नाथांकडे. पुरणपोळीचं पात्र लावलं, गावरान तूप, ते सगळं एकच नाही, घरी रही लावलेलं. ते विकणारे लोक लय ॲडव्हर्टाईज करतात, ओरिजिनल क्वालिटीचं आहे, गाईचं तूप आहे. त्याला मी बलिलं त्या ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला, आणि आमच्या गाईचं दूध काढायला लावलं. फरेल दिवशी गाईनं थोत्रावर हाणलं, ऑपरेशन नाही झालं पुन्हा त्याचं. ते म्हणलं आगाऊच काम आहे, दूध असं काढावं लागतं का? म्हणलं मग तुपाची ॲडव्हर्टाईज अशी करतो का? तुला आणायलाच पाहिजे. तुला दूध कसं काढते याची अक्कल नाही, तू ॲडव्हर्टाईज तुपाची करायला. काही बी. एक जणानं मोहळाच्या मधाची ॲडव्हर्टाईज केली, त्याला मी मोहळ हुलवायला नेलं. 3 माशा चावल्या तर गाडग्या एवढं मुंडकं झालं. ते म्हणला मोहळ चावल्यावर इतकं सुजतं का? आणि म्हणलं ॲडव्हर्टाईज कशाची करायला? सुमळ्या तुला नीट हाणायला पाहिजे थोतरीत तू. काय झालं माहिती का, आपल्या देशामध्ये ज्याला कवडीची अक्कल नाही ते त्या गोष्टीची ॲडव्हर्टाईज करते. खताची ॲडव्हर्टाईज कोण करते माहिती का तुम्हाला? शेतकरी आहे का? हा, खताची ॲडव्हर्टाईज, खताची. ज्याला शेतीनिष्ठ पुरस्कार भेटला, जो शेतीत भरघोस उत्पन्न काढतो, त्याला खताची ॲडव्हर्टाईज करायला बोलायला पाहिजे कंपनीनं. खताची ॲडव्हर्टाईज त्याला करायला लावली, त्याचं जर 15 मिनटं युरियाच्या खतात हात घातला तर काळा जर हात होईन त्याचा लोखंडावानी. इतका नाजूक हातन ते खताची ॲडव्हर्टाईज करायला आहे. काय मूर्खपणाचं टोक. आणि पाणी द्यायच्या पाईपची ॲडव्हर्टाईज कोण करतंय? शेतकरी का? त्याला फक्त 10च मिनटं उसात फिरून बरमुडा घालून म्हणा, 11व्या मिनिटात तो पुन्हा पाईपची ॲडव्हर्टाईज करतो का? मला विचारा. हे नेमकं नालायकपणा चालला आपल्याकडं, नालायकपणा. आपल्याकडं झाडं लावा, झाडं जगवा, असं नारायण विठ्ठल भाऊ, झाडं लावा, झाडं जगवा. मग झाडं लावण्यासाठी आधी काय करावं लागतं रे गणेश? खडा, खडा. मग इमानदारीने सांगा, तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, खडा काढणाऱ्याचा फोटो काढतेत का झाड धरणाऱ्याचा? म्हणून झाडं म्हणले आम्हाला वाचायचंच नाही. हे येशीतून उतरत येत का? अंगाव घेऊ नका, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. फुल 4 पॉइंटवर येशी केलेली, ते माणूस असा झाड धरतो. आणि कॅमेराला बी त्याच्या टायमाला त्याच्या की कमराला येल्डिंग नसती, कराक्कर वाकतो. आणि जे खडा खांदायला आला का त्याच्याकडे कॅमेरा फिरत नाही, त्याच्या कमराला येल्डिंग असते, तो ते वाकत नाही. मग झाडाला मी म्हणलं तुम्ही काऊन जळालात? अरे ज्यानं खडा खाणला बाळ्या, घाम निघला, त्याचा नाही फोटो, आणि ज्यानं मला नुसतं धरलंय त्याचा फोटो काढा, म्हणून मला वाचायचंच नाही. झाड कदरलं म्हणून हे झाड जगणत. बघा आपल्याकडं जे खरं काम करतो का ते पुढं नाहीच, ते बिताडाच्या माग आणि खडं रे आगाव पुढं. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला, त्याच्यावर काळाचा रूढ आहे. नाथांकडे पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक यथासांग. जेवायला बसले, आणलं ना अंगात ये ना या पाहुण्यानं आमच्या. नाथबाबा म्हणले जेवा ना, तुम्ही संध्या केली का? नाथबाबा म्हणले अहो आज तुम्ही आमच्याकडे आले म्हणून 150 लोकायला आमंत्रण दिलं. हिला सांगितलं आमच्या हिला जरा शिल्लक पुरण शिजव. वाटाघाटी केली, स्वयंपाक केला, थोडी तूप काढवायचं राहिलं होतं, तिला थोडीशी मदत केली. असं एरी म्हणले नाथ महाराज. काय गरजच नव्हती करायची, त्याला सगळं होतं घरी. आणि त्याच्यामुळं आजची संध्या राहिली. ते म्हणले मग तुम्ही संध्या करीत नाहीत ना, तुमच्या घरचं मी जेवत नाही. नाथांनी पाय धरले. भक्ती ते नमन सांगतोय. कोणाला म्हणायचं भक्ती? पाय धरले, ऐकूच न.
हो उफाळलेल्या बैलावानीच असा उड्या छानू लागला तो. हो हा मी जेवणारच नाही. शेवटी गिरिजा काकी आल्या. ज्या बाईचे लुगडे धुवायला 36 वर्ष पंढरपुरातला मालक तिथं घरी होता, त्या बाई आल्या आणि प्रणाम केला. काका, आमच्या मालकांच्या वतीनं मी माफी मागतो. नाथांनी सांगितलं गिरिजा थांब थांब, गिरिजा थांब, मी बोलतो यांना. का हो तुम्ही संध्या कशा करता करता? देवाच्या प्राप्ती करता. कधीपासून करता? 30, 35, 40 वर्ष झालं अंदाजे सांगायलो. एवढ्या दिवसापासून करतो. मग देव कधी भेटला का? स्वप्न नाही. नाथ बाबा म्हणले मी याच्याकरता संध्या करणं सोडून दिलंय. तुम्ही ज्याच्यासाठी संध्या करतात ना, तो आपल्याला भाताव तूप वाढायला पंढरपुरातला होता. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय किंवा सेजे प्रगटला. ज्याच्यासाठी संध्या करायची ते आमच्या घरी आहे. कल्पना करा, दृष्टांत संपला. एवढी मोठी व्यक्ती असून एका सामान्य व्यक्तीच्या पाया पडत होते. भक्ती ते नमन.